हॅलो नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. कसे आहात? काय म्हणते पाणी पाऊस, काय म्हणते पावसाळा? तर आज बघा मी छान असे मुरमुऱ्याचे लाडू बनवत आहे. चला म्हणलं, पावसाळ्यामध्ये मुरमुरे उरलेले होते घरामध्ये, तर म्हणलं चला याचे बनवून टाकूया. कसं खराब होतात मग, त्याच्यामुळे बघा मी मुरमुऱ्याचे आज लाडू बनवून बघते आणि पहिली बार बनवते. ट्राय करून बघते बनतात की नाही बनतात ते. तुम्ही कसे बनवता तर नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, मस्त मुरमुऱ्याचे लाडू इथं बनवते मी. एवढे मुरमुरे घेतले इथं बघा. आपण असे मुरमुरे घेतले इथं छान, आणि एक गुळाची भेली घेतली. आता गुळ खिसून घेऊ. छान अशी गुळाची भेली घेतली. या गुळाला खिसून असं बारीक घेऊ, चाकून खस करून. इथं बघा छान असा बारीक खिसून गुळ घेतला. हे बघा, मस्त असा बारीक खिसून गुळ घेतला. हे मुरमुरे, आता हे मुरमुरे आपण भाजून घेऊ. हे मस्त गुळ घेतला. हे गुळ आता या मुरमुरे थोडेसे भाजून घेऊ. वरती कढई ठेवली मी गरम व्हायला. मुरमुरे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर याला छान असे कडक होईपर्यंत आपण भाजून घेऊ, कारण याला कडक होऊ द्यायचं आपण. पावसाळ्यामुळे नरम झाले. हे बघा, नरम झाले, नुसतं दबतायत. तर याला आपण कडक होस तर भाजून घेऊ, गरम करून घेऊ. आणि याच्यात आपण पाक तयार करायला छान असे गरम झालेले, इथं कडक झाले. तर याच्यामध्ये कोणी कोणी ना तूप टाकते. माझ्याकडे तूप नाही म्हणून मी काय करते, एक उबडी तेलच टाकते. कोणी तूप टाकते, कोणी तेल टाकते. त्याच्यामध्ये आता गूळ टाकून घेऊ. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. तर इथं बघा आपला छान असा पाक तयार झालाय. आपण आता याला एका प्लेटीमध्ये ट्राय करून घेऊ. पाणी घेतलं मी आणि पाण्यामध्ये बघितलं तर बघा पाक तयार झालाय. हे बघा, कडक झालाय. तर आपला पाक तयार झाला. तर आता याला आपण खाली घेऊ. याच्यामध्ये आता या पाकामध्ये आपण हे मुरमुरे जे भाजलेले होते ते मिक्स करून घेऊ. याला सगळं मिक्स करून घेऊ. कसं याला लागलं पाहिजे सगळं. तर इथं बघा असं तेल मी लावून घेतलं हाताला. हात जळते, खूप गरम आहे. तर इथं बघा छान मी असे लाडू बनवून घेतले. तर बघू शकता तुम्ही, छान लाडू आलाय असा. बघा छान असा लाडू आलाय. आणि आता याची मी सगळे लाडू बनवून घेते. खूप गरम होते, हात भाजत होता, पण तसेच मी केले, कारण गरम गरम याच्यातच ते लाडू बांधल्या जातात. नंतर मग ते गुळाचा पाक आहे ना कडक होऊन जातात, त्याच्यामुळं मग नंतर बांधल्याच जात नाही. त्याच्यामुळं मी पटपट गरम याच्यातच पटपट बांधून घेतले. हाताला तेल लावून घेतलं. आपले लाडू बनवून तयार आहेत. तर छान असे मस्त लाडू बनवले. लेकरांना आवडतात, खूप फेवरेट राहतात लेकरांचे.
तर एवढे लाडू झाले आमच्या याचे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही कशी बनवता ते पण नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बघा छान असे लाडू बनवले. बघा किती छान दिसत आहेत ना बाजारातल्या वाणी. विकत भेटल्या असं विकत घेतल्यापेक्षा असे घरीच बनवून द्यायचे लेकरांना. छान असे बनतात बघा. एकदम मोकळे मोकळे झाले, हाताला चिटकत नाही, काहीच नाही. हे बघा. तर हे झाले आपले लाडू तयार. कसे वाटले? तर बघू शकता छान असे मस्त लाडू झाले आपले. लेकरांना सगळ्यात जास्त आवडते. शाळेत सुद्धा आमच्या लेकरांना अजून पण शाळेत भेटतात. शाळेत असे लाडू भेटतात तर ते खातात आवडीने. त्याच्यामुळं म्हटलं चला घरात पण आपले पडलेले येतं, चला घरातल्या घरात बनवून दे. आणि घरात बनलं की लेकरं मन मोकळेपणाने खातात. शाळेत काही एक एक भेटते त्याच्यामुळं मग हेच नाही राहत. आणि इथं मस्त असे लाडू बनले. तर एवढे लाडू बनवून ठेवले मी. छान तयार झाले होते बघा. किती छान दिसत होते आणि एकदम असे बेस्ट दिसत होते. माझ्या मुलींना खूप आवडले. तर बघू एक खाऊन कसा झाला तर. एकदम भारी झालं. कडक पण नाही झाले, नाहीतर गुळाच्या पाकाचे म्हणलं की एकदम कडक होता. कडक नाही झाले, मस्त असे कुरकुरीत झाले. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला बाय बाय सर्वांना.